दिवसेंदिवस आयुष्यातली दगदग वाढत चालली, कामं वाढत चालली, पण जसं वजन वाढायला पाहिजे, हेल्थ वाढायला पाहिजे, तशी मात्र वाढत नव्हती. म्हणून मला एका डॉक्टरांनी सजेस्ट केले, की आपल्या वजन वाढीसाठी कशाप्रकारे लाडू बनवायचे, तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी साहित्यांमध्ये मी इथे रवा घेतलेला आहे, त्यानंतर शतावरी चूर्ण, ही बनारस साखर आणि प्रवाल पिष्टी म्हणून आयुर्वेदिक औषध आहे हे, ते घेतलेलं आहे. आणि घरी अवेलेबल असणारे सर्व ड्रायफ्रूट्स घ्यायचे. आणि अंजीर मी नेहमी कधीही खाण्यापूर्वी धुवून घेत असते. आजसुद्धा लाडू बनवण्यापूर्वी त्याला सगळ्यात आधी धुवून घेतलं. का बरं धुते? कारण अशा प्रकारे खराब पाणी निघतं त्यातलं म्हणून. त्यानंतर जेही ड्रायफ्रूट्स घेतले ते मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे. त्यानंतर अंजीर आणि मनुका होता तोसुद्धा मी मिक्सरला एकदा फिरून घेतला आणि अशा प्रकारे बारीक पीठ करून घेतलं त्याचं. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, त्यात आपल्या आवडीनुसार चवीनुसार तूप टाकायचं. मी जास्तच तूप टाकलेलं होतं इथे. आणि आपण जो ड्रायफ्रूटचा बारीक कूट केला होता तो तुपात टाकायचा आणि त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित. आणि बारीक कूट केला असल्यामुळे ते जळू शकते, त्यामुळे सतत फिरवत राहावं लागतं. त्यानंतर त्याच कढईत पुन्हा तूप टाकलं आणि 1.5 वाटी रवा घेतलेला आहे मी इथे. आणि रव्याला त्याचा पांढऱ्या रंगावरून तांबूस रंग होईपर्यंत सतत फिरवत राहायचं. त्यानंतर या स्टेजला रव्यात प्रवाल पिष्टी टाकायची आहे. ही 10 ग्रामची बॉटल आहे, तर आपल्याला 5 ग्राम टाकायची आहे, म्हणजे त्यात आहे त्यापेक्षा अर्धी. आणि प्रवाल पिष्टी का बरं टाकत आहे, तर प्रवाल पिष्टी हा एक कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे, जो आपलं हाडं मजबूत करायला मदत करते. आणि मेन गोष्ट म्हणजे प्रवाल पिष्टी ही थंड असते. जी आपण या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स वापरत आहे ते सर्व गरम असल्यामुळे प्रवाल पिष्टी वापरणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर कोणाला पित्त, जळजळ, मळमळ याचा जर त्रास असेल त्याच्यासाठी पण ही प्रवाल पिष्टी चांगली आहे. त्यानंतर जे शतावरी पावडर टाकलेलं आहे ते होतं 50 ग्राम, ते पूर्ण टाकायचं होतं. आणि शतावरी पावडरचे काय फायदे आहे, तर ते आपल्याला आपली पचनक्रिया सुधारायला खूप मदत करते. त्यानंतर आपल्यात जर शारीरिक कमजोरी असेल तर तीसुद्धा कमी होते. आणि कोणाला काय होते, वारंवार थकवा येतो, तर आणि मला तर तो प्रॉब्लेम आहेच, नेहमी थकवा येते थोडं जरी काम केल्यानंतर. तर थकवा दूर करायला सुद्धा मदत करते आणि आपला स्टॅमिना वाढवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती सुधारायला मदत करते. आणि हे जे शतावरी चूर्ण आहे हे एक उत्तम प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे आणि आपली झोपसुद्धा सुधारते. रवा तर भाजून झाला होता, आता वेळ होती ती पाक बनवायची. तर मी इथे 1.5 वाटी रवा घेतला होता, तर त्यासाठी मी इथे 3 वाटी पाणी टाकलेलं आहे. आणि 1.5 वाटीच बनारस साखर जी वापरलेली आहे मी, ती 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. आणि त्यात थोडं वरतून पाकामध्ये तूप टाकलं. रव्यामध्ये पाक टाकण्यापूर्वी आपण जेही ड्रायफ्रूट्स बारीक केले होते ते सर्व रव्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतरच आपल्याला रव्यात पाक टाकायचा आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आणि अशाच छान रेसिपीसाठी आणि माझ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि एक लाईक, शेअरसुद्धा करायला विसरू नका. पाकामधल्या पाण्याची क्वांटिटी कमी होतपर्यंत आणि पाकाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला त्याला फिरवत राहायचं आहे. आणि काही वेळानंतर पाकाच्या वरती अशा प्रकारे काळसर असा फेस येतो, तर तो काढून घ्यायचा. जे कोणी माझ्या ही लाडूची रेसिपी फॉलो करत असेल आणि तुम्हाला जर हेल्थचे अदर काही प्रॉब्लेम असतील, तर मी जे हे शतावरी चूर्ण आणि प्रवाल पिष्टी वापरलेली आहे ते प्लीज तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापराल. तर आता इथे माझा पाक बनून रेडी होता. मी जास्त कडक असा पाक बनवला नाही, कारण जर पाक कडक केला तर लाडूसुद्धा कडक बनतील म्हणून. आणि त्यानंतर आता थोडं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर रव्यात पाकाला टाकून घेतलं. आणि पाक गरम असतो म्हणून चम्मचनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
पाकाचं प्रमाण कधीही थोडंसं जास्तच प्रमाणात घ्यायचं, कारण रवा काय असतो ना, कधीही पाणी टाकल्यानंतर म्हणा किंवा पाक टाकल्यानंतर फुगतो. तर जास्त प्रमाण असेल तर बरंच आहे. आणि लाडू बांधतानाचा व्हिडिओ म्हणजे घेणं नाही झालं माझ्याकडून, विसरली मी तो घ्यायचा. तर डायरेक्ट लाडू बनवूनच दाखवते तुम्हाला. आणि लाडू कसे बांधायचे हे तर प्रत्येकाला येतंच, त्यात काही नाही. तर ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.